नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा मेडा अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर सगळ्या शेतकरी बांधवांना एकच समस्या येत आहे, ते म्हणजे वेंडर सिलेक्शन. वेंडर सिलेक्शन मध्ये तुम्हाला कंपनी ऍड होत नाही. तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आला आहे, पण त्याच्यामध्ये कुठलीही कंपनी उपलब्ध नाही, शिल्लक नाही. तर याचं कारण काय आहे आणि याच्यावरती उपाय काय आहे आणि वेंडर म्हणजे जी कंपनी आली ती कशी माहीत होईल, याच्यावरती आपण सखोल चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. जर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि हो, तुम्हाला काही अडचणी असतील तर ते कमेंट करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या कमेंट बघून आम्ही ते व्हिडिओ बनवत असतो, तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ज्या कंपन्या आल्या आहेत आणि त्या लगेच त्यांचा कोटा संपला, त्यांचं जे म्हणजे स्टॉक आहे ते लगेच संपला आणि तुम्हाला आता नवीन कंपन्या कधी येणार आणि तुम्हाला जर म्हणजे कंपनी आली का नाही ते कसं कळणार, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी बांधवांनो तुम्ही काय काही गेल्या 10 तारखेपासून प्रत्येक शेतकरी बांधवांना एक मेसेज आला की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये तुमची कंपनी ऍड झालेली आहे, तिथे जाऊन तुम्ही वेंडर सिलेक्शन करू शकता. पण शेतकरी बांधवांनी ते लॉग इन केलं आणि तिथे त्यांना कुठलीही कंपनी उपलब्ध नाही असं शेतकरी बांधवांना बघण्यात आलं. तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जो तो मेसेज आहे तो लेट आलेला आहे आणि ज्या वेळेस तुमच्या वेंडर लिस्टमध्ये ज्या कंपन्या आल्या आणि त्या लगेच काही शेतकरी बांधवांनी सिलेक्ट केल्या, त्यांना ते सिलेक्शन पण झालं. पण ज्या शेतकरी बांधवांना मेसेज आले आणि ते मेसेज फक्त लेट आल्यामुळे त्यांच्या वेंडर लिस्टमध्ये जे कंपनी होती ती त्यांचा स्टॉक संपून गेला आणि त्यांचं जे वेंडर लिस्ट आहे ती रिकामी येऊन राहिली. तर आयकॉन नावाची एक कंपनी आली आणि एक ग्लो नावाची एक कंपनी आली. ह्या दोन कंपन्या आल्या होत्या, पण त्या लगेच त्यांचा स्टॉक संपला आणि स्टॉक संपल्यामुळे त्या कंपन्याचं वेंडर लिस्टमधून लगेच गायब झाल्या. काही शेतकरी बांधवांना आपल्याला कमेंट पण केले की सर तुम्ही चुकीची माहिती देताय, वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली नाही. पण शेतकरी बांधवांनो हे तुम्हाला माहीत नव्हतं. शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवांना जे वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आल्या पण त्यांनी सिलेक्ट पण केल्या आणि त्यांचा अर्ज हा प्रोसेससाठी पुढे गेलेला पण आहे. पण काही शेतकरी बांधवांना आपल्याला कमेंट केले की सर तुम्ही चुकीची माहिती देत आहे, वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी ऍड झालेली नाही आणि आम्हाला ते दाखवत पण नाही. तर शेतकरी बांधवांनो वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आल्या होत्या आणि त्या लगेच त्यांचा स्टॉक संपला, कारण की सध्या तुम्ही पाहत आहात की वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी नाही. जशी कंपनी आली तशी त्याचा स्टॉक लवकरात लवकर पूर्ण झाला आणि त्या कंपन्याचा जो मर्यादित स्टॉक होता तो संपला आणि त्यांचा कोटा संपला आणि त्यामुळे जे सोलारचं आहे ते काम तुमचं अपूर्ण राहिलं. तुम्हाला वेंडर सिलेक्शनमध्ये कुठलीही कंपनी आता मध्ये आली नाही. तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता नेक्स्ट टाइम काय करायची की दिवसातून 1-2 वेळेस लॉग इन करा आणि तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली का ते बघा. आठवड्यातून 2-3 वेळेस ट्राय करा, तसं तुम्हाला नक्कीच तुमची वेंडर लिस्टमध्ये कंपनी येईल. आणि आपण आज शक्ती कंपनीला सुद्धा त्यांच्या कॉलवरती चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी असं म्हटलं की सर आमच्याकडे त्याचा कुठलाही डेटा उपलब्ध नाही. तुम्हाला जर काही शक्ती सोलार पंप संदर्भात, इन्स्टॉलेशन संदर्भात जर काही माहिती पाहिजे असेल, दुरुस्ती संदर्भात काही माहिती पाहिजे असेल, तक्रार करायची असतील तर तुम्ही आमच्या पोर्टलला करू शकता. पण नवीन वेंडर सिलेक्शनच्या बाबतीत त्यांनी कुठलीही माहिती दिलेली नाही. तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एकच करायचं की प्रत्येक 8 दिवसामध्ये 2-3 वेळेस दिवसामध्ये लॉग इन करून चेक करत राहा तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी येते का. जर तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कंपनी आली तर तुम्ही निवडा आणि तुमच्या कुठली वाट न बघता तुमच्या त्या वेंडर लिस्टमध्ये नवीन कंपनी आली तरी निवडा, कारण की तुमच्या अर्जाची प्रोसेस लवकरात लवकर होऊ शकते. तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की जे सोलारच्या कंपन्या आहेत त्या लगेच गायब होत आहेत आणि वेंडर सिलेक्शनमध्ये नव्या कंपन्या कधी येतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.